इयत्ता 6वी विज्ञान पाठ विलग करूया घटकातील प्रयोग आहे पाण्याचं शुद्धीकरण. तर आपण पाहू शकतो आपण अतिशय माती मिश्रित असे पाणी घेतलेले आहे. तर गाळण कागदाच्या साहाय्याने आपण ह्या पाण्याचं विलगीकरण करणार आहोत किंवा पाणी पुन्हा शुद्ध करणार आहोत. तर कुमारी प्रतीक्षा कागदाची घडी कशी घालायची आम्हाला घालून दाखव. सर्वात पहिल्यांदा अर्धवर्तुळाकार त्यानंतर चतकोर अशी घडी घातलेली आहे तिनं. आता ती घडी घालून व्यवस्थित नरसाळ्यामध्ये आपल्याला तो कागद ठेवायचा आहे. तर या कागदाचं नाव काय आहे मुलांनो? गाळण कागद. त्यानंतर अतिशय माती मिश्रित झालेलं पाणी आपण हळूहळू वरून टाकणार आहोत. पाहू शकता अतिशय अशुद्ध असे पाणी आपण गाळण कागदामध्ये टाकलेले आहे. अतिशय शुद्ध पाणी खाली येत आहे. अजून टाक बा पाणी. आपण पाहू शकतो अतिशय शुद्ध असे पाणी या गाळण कागदाच्या साहाय्याने आपण सेपरेट केलेले आणि फिल्टर कागदाच्या साहाय्याने आपण गाळण ही पद्धत शिकणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला शिकायचं घडी कशी घालायची. घडी कशी घालताना सर्वात पहिल्यांदा ही अर्ध वर्तुळाची घडी घालायची, त्यानंतर पुन्हा घडी घालायची आणि अगदी अलगद नख असेल किंवा बोटाने असं साईडला करायचं. आणि हे आपल्या जो पेपर आहे याला म्हणायचं फिल्टर पेपर किंवा आपण त्याला गाळण कागद मराठीमध्ये म्हणतो. आता सर्वात पहिल्यांदा आपण कृती करायची की हा कागद थोडासा ओला करून घ्यायचा. आपण एकदम थोडंसं नाजूक नाही म्हणून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर पाणी जे फिल्टर होतं ते पाणी तुम्ही पाहू शकता की अतिशय स्वच्छ पाणी फिल्टर म्हणून खाली पडत आहे. आता हे ज्यावेळेस हे पाणी पूर्ण कागद ओला झालं आहे टाकून दे मला. हे पाहू शकता ही पूर्ण माती मिश्रित पाणी आहे आणि हे पूर्ण मातीचं मिश्रण असणार. आपण हे मिश्रण फिल्टर करण्याचा प्रयत्न करणार. पूर्ण गढूळ असे हे पाणी आहे आणि हे पाणी आपण कागदाच्या साहाय्याने फिल्टर करण्याचा प्रयत्न करणार. वरचं पाणी पाणी खालचं पाणी लगेच तुम्हाला कळेल पाण्याची शुद्धता. खाली पाणी कसं आहे बाळांनो? एकदम स्वच्छ. वरचं पाणी कसं आहे? एकदम घाण. आपण त्याला माती मिश्रित पाणी म्हणू शकतो.